उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यामध्ये सत्ता आणून देतो. अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणे म्हणजे उदासीनता. आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट पाहतोय. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला. फडणवीसांनी वाझे आणि परमवीर सिंहांना आरोप करायला लावले. मला क्लीन चिट दिलेला चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा, अनिल देशमुखांची मागणी. अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाच्या अहवालाची कॉपी समोर आणली. देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेंचं आयोगात उत्तर. अनिल देशमुख नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपाऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले. फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, त्यामुळेच त्यांना लोकसभेला फटका बसला, संजय राऊतांची टीका. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. भेटीदरम्यान रणजितसिंह शिंदे देखील उपस्थित. कुणीही घरवापसी करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय. कुणासोबत आघाडी करणार नाही, राखीव जागा देखील लढणार. 29 ऑगस्टला निर्णय, जरांगेंची माहिती. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक. शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमध्ये देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल. बंद दाराआड राज्याच्या हिताचे निर्णय घेतले नसतील, हा इतिहास, संजय राऊतांची टीका. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणात देखील जोरदार पावसाची शक्यता.